आज रात्रीचा वेळ होता, तर रात्रीतूनच भाऊला भेटलं पाहिजे म्हणून त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नाशिकला आलो. बाजूला भुजबळ पण राहतात, शेजारीच आहे आपल्या. आम्हाला असं वाटलं कदाचित तिकडे जाणार आहे. नाही, आमच्यात माणुसकी जिवंत आहे. त्यांच्या माणुसकीबद्दल आम्हाला नाही माहिती, परंतु एकमेकांचा जीव दुःखात असताना, ते आजारी असताना आपण त्यांना भेटलं पाहिजे. आणि आज काय तो विषय नाही, आज तुमचा फॅमिली विषय वैयक्तिक, त्यांच्या विषयाला दुसरे दिवस आहेत. आज मात्र त्यांच्या विषयातला काही विषय नाही. भाऊ आजारी होते आणि ते कुठंतरी सहन नाही झालं म्हणून रात्रीतूनच निघालो. त्यांना आपण भेटलं पाहिजे, तर तेवढा एकच उद्देश घेऊन आलो. निवडणुकांची आचारसंहिता उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील. जागा वाटपाचा खेळ अजून काय आहे, पण आपण मुद्दा उपस्थित केला होता त्या संदर्भात या सगळ्या पक्षांनी पुढे निवडणुकीत काहीतरी भूमिका घ्यावी अशी आपली मागणी असणार आहे का? काय असं माहीत नाही आता काय निर्णय निवडणूक आयोगाचा आणि सरकारचा, परंतु एवढा मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना आणखीनही आम्हाला असे आहे की निवडणुका ते किमान करणार नाहीत, पुढे ढकलतील. कारण मराठा समाज हा प्रचंड मोठा समुदाय आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाला डावलून ज्वलंत प्रश्न असताना इथे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली, गॅजेट घ्यायचे राहिलेत, एवढे मोठे विषय सरकारसमोर असताना असं करतील असं वाटत नाही. काही निर्णय उद्यातून पुढं ढकलण्याचा करतील अशी आशा आहे. नसता मग जे विषय राहिले ते आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब निर्णय प्रक्रिया त्याची पूर्ण करतील अशी आशा आहे. कारण नसता पुढचा निर्णय आम्हाला पण घ्यावा लागणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी उद्या दुपारपर्यंत निर्णय घ्यावा का? घ्यायलाच पाहिजे. जर हा समाजाची नाराजीची लाट जर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घ्यायची नसेल तर त्यांना सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करून गॅजेटचं जे 5-6 विषय राहिले ते घ्यावं लागणार आहे. त्यांना असं अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही समाजावरती. कारण आज करोडोनं समाज हा रस्त्यावर आज 7 महिने झाले आणि त्यांची चेष्टा केल्यासारखं सरकार करणार नाही. नसता समाजाला नाविलाजानं निर्णय बदलावा लागणार आहे. पण काल पण महाविकास आघाडीचे सगळे नेते शरद पवारांपासून राहुल गांधींपासून सगळे नेते नाशिकमध्ये होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाषणं केले, पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाच नेता एका शब्दाने पण बोलला नाही नाशिकमध्ये. राहुल गांधी सुद्धा नाही. मग तीच आमची शोकांतिका आहे. आम्ही ज्यांना मोठं केलं, समाजानं जनतेनं ज्यांना मोठं केलं त्यांच्या पण अपेक्षा होत्या, त्यांनीच नेमका त्या अपेक्षाचा बळी घेतला आहे. आज बघा तुम्ही, या मराठा आरक्षणामुळे 350पेक्षा जास्त मराठ्यांच्या लेकरांना आत्महत्या केल्यात. जवळपास हजारो पोरांवरती गुन्हे दाखल झाले. माता मावल्यासुद्धा रस्त्यावरती. पण पूर्वी असं होतं की राजाला दया यायची, पण आताच्या राजाला फक्त स्वार्थ आणि सत्ताच दिसते. पण मी या नाशिक शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो की यांनी जर असे अन्यायकारक निर्णय घेतच राहिले, जाणून बुजून निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा सत्य आहे. राजकारण्यांचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे. कारण हा शेवटचा क्षण आहे. आता मराठा समाजाच्या पदरात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपली सगळ्या स्वारींची अंमलबजावणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार. हे नेमका कशात आहे? तर प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत गुंतलेला आहे. सत्ता आणि त्याभोवती फिरणारे सगळे त्यांचे चक्र, आर्थिक असतील, सामाजिक असतील, सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार. त्याशिवाय मराठ्यांना मग न्याय नाही मिळणार. चल, धन्यवाद.